श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। जर खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर आपल्या देवघरामध्ये कोणत्या मूर्ती असाव्यात किंवा आपल्या देवघरामध्ये कोणत्या मूर्ती ठेवू नये या संदर्भात आपण हा व्हिडिओ बघणार आहोत। आता प्रत्येक कुटुंबात देवघर असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे। ज्या घरामध्ये देवघर नाही ते घर आध्यात्मिकदृष्ट्या मशानवत मानले जाते। आई वडिलांपासून मुलगा स्वतंत्र राहिला असला तरी त्याला आपल्या कुटुंबात स्वतंत्र देवघर आवश्यक असावे। नित्य देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन एक प्रकारे आसुरी जीवन ठरलेले असते। ईश्वर साक्षीने चाललेला संसार हा चतुर्भुज विष्णूचाच संसार असल्यामुळे शांती समाधानीचा असावा। ज्या संसारात ईश्वराची नित्य पूजा अधिष्ठान नसते तो एक प्रकारे चतुष्पादाचा म्हणजेच पशुतुल्याच ठरतो। कुटुंबाच्या सर्व दैनंदिन व्यवहार ईश्वराच्या साक्षीने व्हायला हवेत। तर त्यासाठी आपल्या घरामध्ये देवघर असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे। आता देवघर ठेवण्याची योग्य जागा आपल्या सर्वांना माहिती आहे, ती म्हणजे ईशान्य कोपरा। ईश्वराचं मूळ अधिष्ठान ईशान्य दिशेला असल्यामुळे देवघराची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यातच आहे। त्यामुळे कुटुंबात सर्व सुख प्राप्ती व ऐश्वर्य लाभ होतो। त्यामुळे आपलं देवघर हे ईशान्य कोपऱ्यातच असायला हवे। त्याचबरोबर आता महत्त्वाचं म्हणजे देवघरामध्ये कोणत्या मूर्त्या असाव्यात। आता आपल्या घरामध्ये काही अडचणी येत असतात बघा। बऱ्याचशाच अडचणी म्हणजे लग्न होत नसेल कोणाचं घरामध्ये किंवा लग्न योग जुळत नसेल, लग्नात काही अडचणी येत असतील तर त्याला सुद्धा आपलं देवघरामधले देव म्हणजेच आपली कुलदेवी कुलदैवत यांची मूर्ती नसणे, म्हणजे बऱ्याच लोकांना आपलं कुलदेवी कोणती आहे किंवा कुलदैवत कोणतं आहे हे माहीत नसतं। त्यामुळे त्यांच्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवी आणि कुलदैवताची टाक किंवा मूर्ती नसते आणि याचाच परिणाम आपल्या म्हणजे अडचणीवर येत असतो। म्हणजे बऱ्याचशा अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो। त्यासाठी आपल्या देवघरामध्ये मेन म्हणजे अगोदर आपल्याला आपली कुलदेवी आणि कुलदैवत जे आहे त्यांची मूर्ती किंवा टाक असणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर कुलदेवी म्हणजे एक स्त्री आहे आणि कुलदेव म्हणजेच आपले कुलदैवत जे आहे ते पुरुष आहे। तसं तर बऱ्याच लोकांचं म्हणजे महाराष्ट्रात 7000 कुळाची कुलस्वामिनी तुळजापूरची, कोल्हापूरची देवी, सप्तशृंगी आणि माहुरी ह्या 4 आहेत। बाकीच्या जे देवता आहेत त्या ग्रामदेवता स्थान स्थापित आहेत, आराध्य देवता आहेत। कुलस्वामी म्हणजे थोडक्यात आपली आई आहे आणि जे आपण गावामध्ये जी देवी असते जी लोकांनी मिळून बसवलेली असते ती म्हणजे ग्रामदेवता मावशी असते ती आपली। तर आपली कुलदेवी ही आई तुळजापूरची देवी असते, कोणाची कोल्हापूरची देवी असते, कोणाची सप्तशृंगी असते, कोणाची माहूरची असते। तर यापैकी एक आपली कुलदेवी आहे जी की तिची मूर्ती किंवा टाक आपल्या देवघरात असणं महत्त्वाचं आहे। आता कुलदैवत आता म्हणजे कोणाचं जेजुरीचा खंडोबा असतं तर कोणाचं म्हणजे भैरोबा असतं, तर टाक किंवा मूर्ती आपल्या देवघरात असणं महत्त्वाचं आहे। आता तिसरी गोष्ट म्हणजे आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज। आपल्या सर्व अडचणीवर, आर्थिक परिस्थितीवर, येणाऱ्या संकटांवर आपल्याला मार्ग दाखवणारे आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती आपल्या देवघरात असणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर विद्येची देवता गणपती बाप्पा हे सुद्धा यांची मूर्ती आपल्या देवघरात असणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर अन्नपूर्णा देवी जी की आपल्याला तांदळामध्ये ठेवायची असते। अन्नधान्याची आपल्या घरामध्ये कमतरता भासू नये आणि अन्नधान्याची देवता म्हणून म्हणजे ओळखली जाणारी ही देवता म्हणजेच देवी अन्नपूर्णा देवी ही आपल्या देवघरामध्ये असणं महत्त्वाचं आहे। बाळकृष्णाची मूर्ती देखील आपल्या देवघरामध्ये असणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर विठ्ठल आणि रुक्मिणीची छोटीशी मूर्ती आपल्या देवघरात असणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर श्रीयंत्र माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं, जे की श्रीयंत्र ते सुद्धा आपल्या देवघरात असावं। कासव सुद्धा आपल्या घरामध्ये जी सकारात्मक शक्ती आहे ती साचवण्याचं काम करतं आणि जी वाईट शक्ती आहे ते दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये कासव सुद्धा असणं चांगली गोष्ट आहे, महत्त्वाचं आहे। त्यानंतर महादेवाची छोटी पिंड आपल्याला ठेवायची आहे आपल्या देवघरामध्ये। तर महादेवाची मूर्ती जी आहे ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची नाही। आता बघू आपल्याला कोणत्या म्हणजे मूर्ती आहेत की देवघरामध्ये ठेवू नये जेणेकरून आपल्याला द्वेष लागतात किंवा आपल्याला अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात। आता बुडिताचे देव असतील तर घरामध्ये अजिबात पूजायचे नसतात बुडिताचे देव। त्याचबरोबर भगवान शंकराची मूर्ती सुद्धा म्हणजे आपल्या देवघरामध्ये ठेवायची नाही, पिंड ठेवायची आणि मूर्ती जी आहे ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची नाही। संसार लोकी आपण आहोत त्यामुळे मारुतीची मूर्ती सुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवायची नाही। यामुळे आपला वंशवळ जे आहे ते बुडू शकतो। त्यामुळे आपल्याला मारुतीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची नाही। त्याचबरोबर शनीची मूर्ती किंवा फोटो देवघरात असू नये। त्यानंतर कालभैरवाचा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरामध्ये
ठेवू नये, कारण बघा ते कडक आणि यमदेव आहेत आणि ते रागीत असल्यामुळे, रागिष्ट त्यांचं स्वरूप आहे, त्यामुळे आपल्या देवघरामध्ये त्यांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवू नये. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवघरातल्या ज्या मूर्त्या आहेत आपल्या, त्या सर्व 3 इंचीपेक्षा कमी उंचीच्या असाव्यात, जर जास्त मोठ्या नसू नयेत. त्याचबरोबर आपल्या देवघरातल्या मूर्त्या ह्या भंगलेल्या नसाव्यात, म्हणजेच एखादं छिद्र पडलेलं असू द्या किंवा एखाद्या नाक आकडा झाल्या किंवा तुटलेल्या अशा मूर्त्या कधी देवघरामध्ये ठेवू नका. त्या लवकरात लवकर विसर्जित करून नवीन मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची असते. त्याचबरोबर आपल्या देवघरातल्या मूर्तींना म्हणजेच देवांना नित्यनेमाने आंघोळ घालावी, म्हणजेच पूजा करावी. त्याचबरोबर नित्य सेवा करावी. जेवढं आपल्याला शक्य होत्यात सेवा तेवढ्या सेवा कराव्यात, जेणेकरून आपल्या संकटाचं निवारण होईल, आपल्या घरावर कोणतंही संकट येणार नाही. तर गणपतीला अथर्व शीर्षाचे, शंकराला रुद्राचे, देवीला श्रीसूक्ताचे, श्री स्वामी समर्थ महाराजांना, दत्त महाराजांना, भगवान नारायण यांना 16 वेळा श्रीसूक्त व 16 वेळा पुरुष सूक्ताची साखळी पद्धतीने स्नान घालावे, म्हणजेच अभिषेक करणे होय. स्नान, नैवेद्य, अभिषेक, पंचामृत वापरावे. या प्रकारे दररोज नित्य नियमाने सेवा केल्या तर घरावर कोणती अडचण संकट येत नाही. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.